तर लोकसभा लढवण्यास मी सुद्धा इच्छुक आहे असं वसंत मोरे यांनी म्हटलंय। मात्र राज ठाकरेंचा निर्णय अंतिम असेल असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। मनसे नेते वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तर लोकसभा लढवण्यास मी इच्छुक आहे, मात्र राज ठाकरे यांचा निर्णय हा अंतिम असेल असं मनसे नेते वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तर आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी वसंत मोरे यांच्यासोबत केलेली बातचीत ऐकूयात। आज मनसेचा 18वा वर्धापन दिन हे नाशिकमध्ये पार पडतोय आणि त्याच कार्यक्रमासाठी राज्यभरातून नेते जे आहेत नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। माझ्यासोबत मनसे नेते वसंत मोरे सुद्धा आहेत। आज 18वा वर्धापन दिन जो आहे तो नाशिकमध्ये होतोय, अनेक नेते आलेत, आपणही आलेला आहात। 18 वर्ष झाले पक्षाला, कसं वाटतं? अतिशय चांगलं वाटतं की आज नाशिक सारख्या शहरामध्ये ज्या ठिकाणी पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्तेचं तोरण बांधलं गेलं, आज त्या ठिकाणी आज हा वर्धापन दिन सोहळा होतोय। मुंबईनंतर ज्यावेळेस पहिल्यांदा पुण्यात झाला, नंतर ठाण्यात झाला आणि आता नाशिकमध्ये होतोय। ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आहे, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना मानणारा वर्ग आहे, त्या ठिकाणी वर्धापन दिन व्हावेत अशी भूमिका महाराष्ट्र सैनिकांनी मांडली होती आणि त्याच भूमिकेचा आदर करून माननीय राजसाहेबांनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये हा वर्धापन दिन सोहळा चालू केला। त्याच्यातला हा 3रा वर्धापन दिन सोहळा मुंबईच्या बाहेर आहे पहिल्यांदाच। ज्याप्रमाणे तुम्हाला उत्कंठा आहे त्याप्रमाणे आम्हालाही आहे की आजच्या तुम्हाला आम्हालाच नाही तर मला वाटतं की थोड्या वेळाने ज्यावेळेस सन्माननीय राजसाहेब ठाकरे इकडे येतील त्या टायमाला महाराष्ट्रामधले सगळे नेते हे TV समोर बसलेले असतील आणि मान्य राजसाहेब काय भूमिका मांडतात त्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल। त्याप्रमाणेच साहेब जी भूमिका घेतील ती संपूर्ण महाराष्ट्र सैनिकांना मान असेल आणि असेल। आगामी ज्या निवडणुका आहेत त्या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज राज ठाकरे आपली भूमिका मांडणार आहेत, त्यामुळे राज ठाकरे काय भूमिका घेतात हे आम्हाला मान्य असेल, एक अशा पद्धतीची प्रतिक्रिया आलेले मनसे नेते देताना बघायला मिळतोय। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।